श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा असा होणार आहे आणि तो म्हणजेच काय तर गुरुपौर्णिमा येणार आहे. आपलं महाराजांना गुरुपद आपण देत असतो, महाराजांना गुरु करत असतो. पण मांसाहार ताई मी मांसाहार करत असते तर मी गुरुपद करू शकते किंवा देऊ शकते का, किंवा गुरु महाराजांना करू शकते का, हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. त्या प्रश्नाविषयी आज तुम्हाला उत्तर मिळून जाईल. म्हणजेच काय तर मांसाहार करत असतो तरीसुद्धा महाराजांच्या सेवा किंवा महाराजांना गुरु मी करू शकतो का, या प्रश्नाचं उत्तर या विषयामध्ये होईल. तसेच जर मी गुरु केलं तर मला सेवा वगैरे काय करावी लागेल, किंवा मांसाहार केला तर मी सेवा करू शकते का नाही करू शकते, हे बरेचसे प्रश्नांची उत्तरं आज मिळतील. तर आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम सांगेल तुम्हाला, गुरु म्हणजे काय तर मोक्षाचा जो मार्ग असतो, आपला जो जन्म झालेला असतो, मनुष्य जन्म खूप बघा किती जन्मांनंतर आपल्याला मनुष्य जन्म हा मिळत असतो. मनुष्य जन्मामध्ये आपण गुरु करणं म्हणजेच आपल्याला मोक्षप्राप्ती ही मिळत असते. मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला जे मार्ग मोकळे होत असतात ते गुरु केल्यानंतर होत असतात. आणि म्हणून आयुष्यात आल्यानंतर आपण गुरु करायलाच पाहिजे. तुम्ही भलेही म्हणजे कुठलेही गुरु करा, महाराजच नाही तर तुमच्या आयुष्यात गुरु हवाच. गुरु आपल्याला तारत असतो. जेव्हा पण संकट येत असतो तेव्हा ते आपल्याला अडथळ्यामधून बाहेर काढत असतात. एक वेळा देवांचा कोप झाला तर गुरु समजवत असतात, पण गुरुचा कोप झाला तर देव पण काही करू शकत नाही. म्हणून गुरुसेवा, गुरुबळ आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी गुरु करणं खूप महत्त्वाचं असतं. आता या ठिकाणी हा प्रश्न होता की बघा, गुरुपौर्णिमा आपली येणार आहे 29 तारखेला, 29 जुलै 2026 वार आहे बुधवारी, याद दिवशी. आणि गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरु करायचा आहे तर आपण गुरुपद महाराजांना द्यावं का. बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की मांसाहार आपण करत असतो, मग तरी पण मी गुरु करू शकते का, किंवा गुरुपद त्यांना देऊ शकते का. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल हो, कारण महाराजांना जे काही आवडत असतं, तुम्ही काय खातात काय करतात त्यापेक्षा महाराजांना निस्सीम भक्ती खूप महत्त्वाची ठरत असते. तुमची निस्सीम भक्ती किती प्रमाणात आहे, तुम्ही मनापासून शरण आहेत का, तुमचं मन किती निर्मळ आहे, तुमचे कर्म कसे आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या मनात जर येत आहे की मी महाराजांच्या मार्गात जावा, तर तुम्ही तुमच्या मनाने नाही तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही येत आहेत. महाराजांच्या इच्छेशिवाय महाराजांच्या इथे कोणी बसूच शकत नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्या. महाराजांची सेवा उपासना तुम्ही थोडी का करत आहेत ना, तर ते तुम्ही करत नाही, ते महाराज तुमच्याकडून करून घेत आहे. त्यांची इच्छा आहे की तुम्ही त्यांच्या चरणी बसावं, त्यांची उपासना करावी, तर ते ठरवत असतात. त्यामुळे जर तुम्हाला गुरु महाराजांना करायचं असेल किंवा गुरुपद त्यांना द्यायचं असेल तर अवश्य तुम्ही देऊ शकतात, गुरु करू शकतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद हे दरवर्षी आपल्याला दर पौर्णिमेला द्यावं लागतं, हे लक्षात घ्या. दर पौर्णिमेला आता मी जरी मागच्या वर्षी गुरुपद त्यांना दिलंय तरी सुद्धा या पौर्णिमेला मी करणारच आहे. म्हणजे या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत. गुरुपद जे असतं ते दरवर्षी आपल्याला द्यायचं असतं. ठीक, त्यामुळे तुम्हाला सांगेल मांसाहार केला तर तरीसुद्धा तुम्ही गुरुपद देऊ शकतात. त्यानंतर आता गुरुपद आपण घेतलेलं आहे किंवा महाराजांच्या मार्गात आपण आहोत, तर त्याची सेवा उपासना जी असते, मांसाहार केल्यानंतर मी करायची का किंवा नाही करावी, किंवा कोणती उपासना करू शकतो. बघा, तुम्ही सगळ्या काही उपासना करू शकतात, पण काही नियम तुम्हाला पाळावे लागतील. नित्य नियमाने जी सेवा उपासना आपण करत असतो त्यासाठी काही नियम आपल्याला पाळावे लागतात. ज्या पद्धतीने तुम्ही जर मांसाहार करत आहेत तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहेत त्या दिवशी तुमची उपासना जी काही असेल ती आधी करून घ्यायची. देवपूजा करा. देवपूजा केल्यानंतर आपले जे नियम असतो बघा, 3 अध्याय क्रमशः वाचन करावं श्री स्वामी चरित्र सारामृताचं, आणि जप 11 माळी जप असतो तो तुम्ही करून घ्यावा, देवपूजा करून घ्या. त्यानंतर मांसाहार बनवून देऊ शकतात किंवा खाऊ शकतात, या गोष्टी करायच्या आहेत. पण मांसाहार केल्यानंतर जपमाळेला हात लावायचा नाही, स्वामींची मूर्ती फोटो असेल त्यांना हात लावायचा नाही, आणि ग्रंथांना हात लावायचा नाही. हा एक नियम आपण पाळायचा आहे. तुम्ही म्हणाल सकाळी मी ताई तशी पूजा केली, मांसाहार केला आणि संध्याकाळी परत मी आंघोळ करून देवपूजा करू का, तर नाही, चालत नाही. त्यापेक्षा तुम्ही देवपूजा करून आणि त्यानंतर ग्रंथ वाचन करावं. आणि अजून एक सांगेल की जर तुम्हाला शक्य होत नाही लवकरात लवकर जेवण बनवायचं किंवा काही प्रॉब्लेम असतो, पाहुणे वगैरे आलेले असतात, मांसाहार तुम्हाला बनवायचं असेल तुमच्या घरात, त्या दिवशी तुम्ही सेवा स्किप केली तरी सुद्धा चालेल. तुमची इच्छा असेल करा, नाही त्यापेक्षा तुम्ही ग्रंथांना हात लावू नका, जपमाळीला हात लावू नका, या पद्धतीने तुम्ही करा. देवपूजा करून ठेवून द्या. महाराजांना त्या दिवशी तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून द्या आणि तुमचं जेवण वगैरे बनवू शकता. त्या दिवशीची सेवा स्किप करा, या पद्धतीने करा. पण
मांसाहार करत आहेत आणि ग्रंथांना, जपमाळेला किंवा फोटोला हात लावत आहेत तर अशा गोष्टी करू नका, हे तुम्हाला अवश्य मी ते सांगेल. आता त्यानंतर उपासना किंवा आराधना ज्या काही असतात तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे ग्रंथ असतात. ज्या पद्धतीने काही ग्रंथ असे असतात की त्यांना मांसाहार चालत नाही. जसंच की समजा गुरुचरित्र झालं, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत झालं, गुरुलीलामृत झालं. हे ग्रंथाचे जेव्हा आपण मोठे मोठे पारायण करतो तेव्हा मात्र आपण जे नियम असतात ते नियम आपण पाळायचे असतात. 7 दिवसांचे पारायण असतात तेव्हा आपण मांसाहार बिलकुल करायचा नाही, या पद्धतीने नियम असतात. पण दररोजची नित्याची जी सेवा असते महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची, स्वामी चरित्र सारामृत वाचणे आणि माळी जप, याला कुठलेही जास्त नियम नाहीत. तुम्ही करून घ्या सेवा, त्यानंतर तुम्ही मांसाहार वगैरे करू शकतात. आपण जर गुरुपद घेतलं तर गुरुपद घेतल्यानंतर आपल्याला नित्याने जी सेवा असते ती करायचीच असते. तुम्ही जर गुरु महाराजांना मानत आहेत, त्यांना पद देत आहेत, गुरुपद त्यांना देत आहेत, तर तुम्हाला सांगेल महाराज आपल्याला आपल्या पाठीमागे सदैव उभे राहावं यासाठी आपण जर गुरु त्यांना म्हटलेलं आहे, केलेलं आहे, तर आपल्याला त्यांचा मंत्र जो आहे तो जप करणं अवश्य आहे. तुम्ही म्हणाल मला श्री स्वामीचरित्र सारामृत वाचनाला वेळ नाही ताई, एवढं मला साध्य होत नाही. निदान तुम्हाला मंत्र जो आहे आपल्या गुरूंचा तो जप करायचाच आहे. रोज 1 माळ तरी जप तुम्हाला करायचाच आहे, हा त्यामधला नियम आहे. बाकी तुम्ही सेवा किती करत आहेत, काय करत आहेत ते काही महत्त्वाचं नाही, पण निदान 1 माळ तरी जप तुम्हाला दररोज करायची आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप दररोज करायचे. बाकी महाराजांनी आपल्याला जे नियम किंवा जी इच्छा महाराजांची असते की माझा सेवेकरी असा घडावा, महाराजांच्या इच्छेनुसार आपण आपल्या आयुष्यात बदल घडवायचे आहेत. कुणाला वाईट बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही, माणसांमध्ये देव बघायचं, हे करायचं. आपण कोणाची मदत करायची, ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करा, या पद्धतीने करा. आपले कर्म चांगले करा. आपले आईवडील आहेत त्या आईवडिलांना जीव लावा. आता आईवडील असे वागत आहेत तसे वागत आहेत, पण आपण लहान असताना आपण आईवडिलांना खूप त्रास दिलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. आपली परीक्षा सुद्धा असते जेव्हा आपले आईवडील असतात किंवा आपल्या आयुष्यात जे काही लोक येत असतात, जे त्रास देणारे असू द्या किंवा काही गोष्टी किंवा काही लोकांचा आपल्याला त्रास होतो, ऑफिसमध्ये असू द्या, कुठेतरी असतात नातेवाईक, शेजारी पाजारी, तर आपले प्रारब्ध भोग म्हणून त्यांना घ्यायचं असतं आणि त्याकडे दुर्लक्ष करून आपण चालायचं असतं आणि पूर्णपणे शरण तुम्हाला महाराजांना जायचं असतं. या गोष्टी साध्या साध्या गोष्टी करायच्या आहेत. या गोष्टी आपण केल्याने आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडवत असतो. 1 वर्ष तुम्ही बघा, या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला या 1 वर्षामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने केलं, नक्कीच तुमच्या स्वतःमध्ये बदल तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही सुद्धा म्हणाल की खरंच माझं आयुष्य बदललेलं आहे आणि खरंच मी अजून पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेला महाराजांचं गुरुपद घेणार आहे आणि महाराजांना गुरु करणार आहे. ठीक आहे, तर मांसाहार जरी तुम्ही करत असणार तर काही मनात शंका घेऊ नका. आणि मांसाहार केल्यानंतर बघा, तुम्हाला सांगेल महाराजांच्या मार्गात आल्यानंतर तुम्हाला कुठे मांसाहार तुमचा निघून जाईल, सुटून जाईल, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आपण जेव्हा म्हणजे माझ्या स्वतःच्या घरातलं उदाहरण सांगते, मी तर मांसाहार करतच नाही, तो विषय नाही आहे, आधीपासून मी करतच नाही. पण माझ्या घरचे सासरी आल्यानंतर ते करत होते, तर आधी एका आठवड्यात 2 वेळा 3 वेळा बनायचं मांसाहार, ते आता कुठेतरी महिन्यातून 2 वेळा बनतं. हा फरक आपल्याला बघायला मिळतो, कालांतराने खूप कमी कमी होत जातं. त्यामुळे आपण ते टेन्शन घ्यायचं नाही. महाराज ते संपूर्ण आपल्या मनातील इच्छा किंवा कुठेतरी ते बरोबर करत असतात. आपण फक्त आपल्या मनापासून सेवा करायचं, त्यांचं नामस्मरण करायचे, बाकी काही जास्त त्यामध्ये अडकायचं नाही की मी करू की नको, काय करू नको करू, शंका ह्या घ्यायच्याच नाहीत. आणि या पद्धतीने तुम्ही गुरुपद घेऊ शकतात. अवश्य महाराजांना तुम्ही गुरु बनवू शकता. फक्त आपला महाराजांचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, या मंत्र जप आपल्याकडून दररोज व्हायला पाहिजे. ही नित्याने आपण सेवा करायची आहे. चला मग, सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि